नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊया काही राजकीय महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. निवडणूक आयोगासारखं नालायक डिपार्टमेंट कुठलंच नाही असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल देवानं दिली पाहिजे असं म्हणत बुलढाणा शहरात 10 ते 15 हजार मतदार बोगस असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. बुलढाण्याचा नगराध्यक्षपद शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे. काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय? आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. माजी खासदार आणि 3 टर्मचे आमदार मधुकर कुकडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. तुम्ही चांगला व्यक्ती पाहून तुमचा विकास जो करू शकेल त्यांनाच मतदान करा असं आवाहन त्यांनी तुमसरच्या नागरिकांना केलंय. तुमच्या नगराच्या जनतेला विनंती करतो, त्यांनी चांगल्या माणसाला मतदान करावं, पैशाची आवड पाहू नका. आणि नगरपालिका चांगली करायची असेल तर चांगल्या विचार माणसाला मतदान करावं. त्यामुळे तुमचं शहर सुंदर आणि स्वच्छ होईल. शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांची पत्नी आणि भंडारा नगरपालिकेसाठी उभ्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अश्विनी भोंडेकर यांच्यासह भंडारा शहरातील जिजामाता विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे, मोठ्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे आणि भंडाराच्या विकासासाठी प्रत्येकाने एक स्वप्न बघितलेलं आहे, तो स्वप्न पूर्ण करण्याचा हा नगराध्यक्ष निवडला पाहिजे. कारण शेवटी अनेक विषय लोक संभ्रम निर्माण करतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या जुन्या स्टाईलमध्ये जात पात धर्म ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता भंडारा विकसित स्वप्न बघतोय आणि त्या स्वप्नाकडे लोकांनी विजन ठेवायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की आता भंडाराचा विचार पण बदलत आहे आणि तो विचार हा भंडाराच्या भविष्यासाठी खूप चांगला राहील. भंडारा नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात मतदार घरून निघून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना दिसतायत. भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आपल्या कुटुंबासह भंडारा शहरातील जिजामाता विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय. लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सगळ्या जनतेने भाग घ्यायला पाहिजे असं मी त्यांना आव्हान करत आहे. सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये भंडाऱ्याची जी दिशा आहे, विकासाची दिशा आहे, त्याला आमच्या सोबतमध्ये आहे. आज त्यांचे कोणतेही प्रश्न असोत, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जेवढ्याही नगरपालिका नगर परिषद आहे त्यांच्या डेव्हलपमेंटचे काम असोत, आरोग्य, रोड, रस्ते, नाल्या, चांगलं पाणी आणि मेन म्हणजे शिक्षण. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण आहे तर सगळं काही आहे, शिक्षण आहे तर घर आहे, शिक्षण आहे तर देश आहे. आणि देशाला विकसित बघायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. इथं एकही चांगल्या शाळा नाही आहे, सगळं प्रायव्हेटायझेशन आहे. या सरकारने तिगाडी सरकारने फक्त 2 एलाच मोठं करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणी आमचा विरोधक नाही, सगळी जनता आमच्या सोबत आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये 5ही वर्ष आम्ही ताकदीने संघर्ष करत राहू आणि जबाबदारीने त्यांच्यासाठी काम करू. गोंदिया जिल्ह्यात 2 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडते. राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. गोंदिया शहरातील मनोहर म्युनिसिपल शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी राष्ट्रवादीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. नगर परिषदची निवडणुकीसाठी सहपरिवार आज मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आज जे मतदान आम्ही केला याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घडी नक्कीच निवडून येणार आणि उद्या जे परिणाम येणार आहे
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया नगर परिषदमध्ये 1 नंबरवर राहणार अशी आमची कल्पना आहे. नगराध्यक्ष नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येणाऱ्या गोंदियामध्ये, आणि जे प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण आहे, आम्हाला असं वाटतं की नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वात जास्त सीट निवडून येणार. एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केलाय, परंतु निलेश राणे आणि शिंदे शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. परवा एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅग घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावत होते. हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवणमधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळवलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबवलं जाते असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय. शिंदेंचा पैशाच्या बॅग आणतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलाय. खरं तर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत, सगळ्या पक्षाचा पाठिंबा आहे. ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं, त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे. पोस्ट केला आहे ती आपण माहीत असेल की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतं आहे आणि 2 तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न खरा आहे. आपण पाहत होतात राजकीय आढावा. अशाच राजकीय महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.